खुशहाल बनाने आए हैं। अरे बहुत रह चुके बेबस और लाचार, तानाशाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे। मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे। बहू बेटियां माँ बहनों को हम सम्मान दिलाएंगे। आंबेकर जी, हो आंबेकर जी, तुम्ही इकडे बघा. तुला खूप फक्त 5 मिनिटं लागतील. थांबणार आहेस की निघतोयस तू? 5 मिनिटं लागतील. हां 5 ओके 5 मिनिट. नमस्कार, मी शाहिद खेराडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष अवघ्या देशभर साजरा केला जात आहे आणि त्यानिमित्तानं वेगवेगळे उपक्रम देशभर राबवले जात आहेत. ज्यांना भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधानाबद्दलची काळजी आहे अशा लोकांनी रस्त्यावरती उतरून प्रचार आणि प्रसार करत आहेत. अशीच एक संविधान रॅली महाडच्या 14 तळ्यावरून आता मार्गस्थ झालेली आहे आणि आज चिपळूण बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमके हे संविधान अभियान जे आहे हे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने ते लोकांशी संपर्क साधून नेमका कोणता प्रचार आणि प्रसार करतात. आपल्याबरोबर आहेत अनंत भवरे सर, जे औरंगाबादचे आहेत आणि मात्र त्यांनी एक चांगलं अभियान आपल्यासोबत घेऊन चाललेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नेमकं हे आपलं अभियान काय आहे आणि कशा पद्धतीने ही संविधान रॅली तुमची सुरू आहे? नमस्कार सर्वांना, सप्रेम जय भीम. नमस्कार. या ठिकाणी आम्ही चिपळूणमध्ये महाडपासून सुरुवात केलेली आहे संविधान जनजागरण रॅली. परंतु उद्देश हा आहे की आजचा जो संविधान विरोधी शक्ती आहे, जी सध्याच्या काळामध्ये 2024च्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे EVM आणि VVPAT आहे, ते आजच्या या देशाचा सर्वात मोठी संविधान विरोधी शक्ती आहे आणि त्या संविधान विरोधी शक्तीला संविधानवादी शक्तीनं आपल्याला नामोहरम करायचं आहे. कारण EVM आणि VVPAT यावरती ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या आजच्या जगातल्या कुठल्याही लोकशाहीवादी आणि संविधानवादी देशांनी कुणीही स्वीकारलेलं नाही. अनुभव घेऊन तिला लाथाडलेला आहे. आम्हाला EVMवर निवडणुका नको. ही जनजागरण रॅली या माध्यमातून आम्ही त्याचा प्रचार प्रसार करणार आहोत आणि यासाठीच आम्ही प्रथमतः आज महाडपासून चिपळूणला आलेलो आहोत. हा उद्देश आमचा आहे. आत्ता तुम्ही ज्या पद्धतीनं महाडपासून चिपळूणपर्यंत जाता किंवा याआधीसुद्धा आपण हे अभियान सुरू ठेवलेलं असेल, लोकांचा काय प्रतिसाद आहे? निश्चितपणे 2022ला संविधान दिनानिमित्त आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मुक्काम करत संविधानाची जनजागृती केली. 47 नंबर 51पर्यंत आर्टिकल नंबर 1 to 32 म्हणजे मूलभूत हक्काचे जे काही 12 ते 32 कलम आहेत त्याचा सर्वात जास्त प्रचार प्रसार केला आणि 395 संपूर्ण कोहिनूर हिऱ्यांचा आम्ही पूर्ण त्या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून जागृती केली. मंदिरामध्ये जाऊन, मस्जिदीमध्ये जाऊन, विहारात जाऊन, चर्चमध्ये जाऊन, नाशिक, नगर सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून रॅली काढून याचं संविधान जनजागृती केली. आणि यावर्षी मात्र केवळ आणि केवळ ही रॅली EVM VVPAT हटाव आणि संविधान लोकशाही बचाव या माध्यमातून आम्ही करतो. आता तुमचा रूट कसा आहे? कुठून कसा प्रवास तुमचा आहे? आता आम्ही या ठिकाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर अशा पद्धतीनं आम्ही नागपूरपर्यंत जाणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दिवस मुक्काम करतो. ठीक आहे. तर हे होते अनंत भवरे, ज्याने आपल्या भारतीय संविधान किंवा भारतीय लोकशाही वाचावी यासाठीचं जे अभियान सुरू केलेलं आहे त्यासाठीचा त्यांनी केलेला जो त्याग असेल किंवा त्यासाठी दिलेलं योगदान आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पाहूया येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या अभियानाला समाजातून कसा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम काय दिसतात. तुर्तास आपण आलात, आपलं स्वागत आहे आणि आपले आभार देखील. धन्यवाद.